हॅलो नमस्कार, मी वृषाली व्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. तर मी आज आलेले आहे एक नवीन व्लॉग घेऊन. आज आहे ट्यूजडे आणि मी उठून अंघोळ वगैरे करून बसलेले आहे. आता मी काहीतरी खाणार आहे आणि ऑफिससाठी निघणार आहे. टिकली पण लावायचं राहिले तर ते पण लावते आणि निघते. तर मी आता दूध पिते आणि निघते. गळा माझा खूप रिकामा वाटतोय कारण मी चैन घातली होती रक्षाबंधनासाठी. माझी रेग्युलर रोज घालते ना चैन, ती चैन तुटली. तर मग मी फक्त रक्षाबंधनासाठी ती दुसरी चैन घातली होती, पण असं डेली ट्रॅव्हलिंगसाठी अजिबात सेफ नाही म्हणून मी काढून ठेवली आहे. आणि तसं पण वर्कआउटमध्ये वगैरे पण मला ती चैन घालून नाही करता येणार, मग मी ती काढूनच ठेवली. फक्त ओकेजनली जेव्हा सण वगैरे असतील तेव्हाच मी घालणार आहे ती. तर दूध पिते आणि निघते. गाईज, मी घरी आले 4 वाजता. 4 वाजल्यापासून कंटिन्यू आता 6:20 झालेत. कंटिन्यू मीटिंग चालू होती. काय काय करतील काय माहिती. हे नवीन करा, ते नवीन करा, तुमचे वर्किंग आवर्स वाढवा वगैरे 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 वगैरे. नुसतं कंटाळा आला आहे मला आता. आणि माझी मम्मी मिक्सर चालवते त्याच्यामुळे माझा आवाज थोडासा कमी येईल. तर आता मी काहीतरी थोडंफार खाते आणि मग रेडी होते कारण आपल्याला जिमला सुद्धा जायचं आहे. तर गाईज, मी चेंज वगैरे करून घेतलं आहे. मी बटाटे खाल्लेत उकडलेले आणि मी इथे आता कॉफी पिते आणि कॉफी पिऊन मग जिमला निघते. बघा, इथे वेगळी दिसते लाईटमुळे, अशी वेगळी दिसते. तर जाऊ द्या, तर कॉफी पिते आणि जाते. आज ना कॉफीमध्ये कॉफी खूप जास्त पडली, कडू कडू लागते. गाईज, मी जस्ट आता घरी आलेले आहे आणि आज 30 काहीतरी आहे यार, जे सिंधी लोकांचा कार्यक्रम असतो. तर आमच्या बिल्डिंगमध्ये सगळं लॉबीमध्ये ना त्यांचंच काहीतरी फंक्शन चालू होतं. जसं आपल्याकडे कसं वटपौर्णिमा वगैरे असते की आपण थोडंफार देतो त्यांना वाण म्हणून, तसंच काहीतरी खाली चालू होतं. त्याच्यामुळे मी तोपर्यंत एक राऊंड मारून घेतला की ते त्यांचं फोटोशूट वगैरे किंवा सगळं काही असेल. मोठी ब्लॉगर बनले नाही याचं कारण हेच आहे. यु नो, सपोर्टिव्ह लोकच माझ्या आयुष्यात नाही आहेत. मी कशी मोठी ब्लॉगर बनेल मला सांगा. ठीक आहे, तर मी सांगत होते. तर ते लोक ते करत होते. तर मी म्हटलं आता चिकनचं फोटोशूट वगैरे चालू आहे, तर मला तसं पण ब्लॉग नाही काढता येणार. मी असा बिल्डिंगचा एक राऊंड मारला. एक राऊंडमध्ये सगळे गायब. पूर्ण लॉबी भरली होती आमची आणि ते होते. त्याच्यामुळे ती पोरं पण आज क्रिकेट खेळत नव्हते कारण की माझाच विचार होता की जर खेळत असले त्यांचा एक व्हिडिओ घेईन म्हणून, पण ते नव्हतेच. आणि माझा छोटा भाऊ मला दिसला मी राऊंड मारत होते तेव्हा, तो माझी ऍक्टिंग करून दाखवतो. तर गाईज, मी आलेले आहे. तर मी आजची बिल्डिंगचा राऊंड मारते वगैरे. तर आता मी घरी आले. आता मी जरा फ्रेश होते, चेंज करून घेते आणि मग नंतर आपण बोलूया. मी फ्रेश वगैरे झालेले आहे आणि आता मी जेवते. आपल्या जेवणात काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. इथे आहे भाजी चपाती, दिसतोय का, मोदक आहे आपल्या घरी आज अंगारकी स्पेशल. आणि इथे एक वडी आहे आणि थोडासा भात घेतला आहे मी. आणि आमच्या लकीला एवढा मोदक आवडतो की मी तुम्हाला काय सांगू. मम्मीने असं मोदकाचं ताट बनवून देवासमोर ठेवलं आहे आणि जो पण देवाकडे जाईल लकीला असं वाटते तो आता मोदकच खाणार आहे आणि मोदक तो खाईल म्हणजे हा लकीला पण टाकणार आहे. आमच्या लकीला म्हणजे ते आपल्यासारखं जे आपल्याला गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी, लाडू, मोदक, गुलाबजाम हे एवढे आवडतात ना, म्हणजे खूप. म्हणजे एखादा लहान मुलाला कसं आवडतं असं गोड गोड दिलं तर तसं आहे. तर मी एक मोदक घेतला आहे आणि भूक लागली आता. आणि मला असं होतं की आय थिंक 9:47चा मुहूर्त आहे काहीतरी आणि माझी मम्मी बोलते 9:17चा आहे, माहीत नाही कधीच आहे. पण आता काय 47 काय ऑलमोस्ट 10:15 झालेत. तर आता मी जेवून घेते. मी जेवायला सुरुवातच करत होते तर मला आठवलं, मला माहीत नाही का माझ्या घरात सगळ्यांनाच मला चिडायला फार मजा येते. म्हणजे फार, म्हणजे माझे भाऊच नाही, माझे पप्पा पण. तर काय झालं, आज अंगारकी आहे तर मी ना ओम गणपते नमःचा जप करत होते. ठीक आहे, माझ्या पप्पांनी मला बघितलं, त्यांना माहीत नाही की मी काय जप करत होते. तर मी उठले आणि देवासमोर गेले पाया पडायला. मला बोलतात बंद करायला गेले होते. आता कंटिन्यू करते.
तर मला बोलतात म्हणजे मुद्दा बघा, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. मी म्हटलं काहीतरीच. मग माझ्या मम्मीने त्यांना सांगितलं की आज अंगारकी आहे ना, तर म्हणून. तर मग बोलतात अच्छा गणपती बाप्पा माझ्याकडे बघा, गणपती बाप्पा माझ्याकडे बघा. म्हणजे माझ्या घरातल्या तर काय माहिती मला एवढी चिडायला का आवडतं ना, म्हणजे मी इरिटेट झाले की त्यांना फारच मजा येते. सगळेच मला घरात असेच करत असतात. तर मी विसरून जाईल म्हणून मी तुम्हाला आत्ता सांगते, कारण मग नंतर आठवणार नाही की काय बोलायचं होतं. तर आता जेवून घेते. तर गाईज माझं जस्ट जेवण झालं आहे आणि ती भाजी मी खूप दिवसानंतर खाल्लेली आणि थोडीशी तिखट झाली. ते म्हणजे मला ना ती सुकी आवडते. आता ती मम्मीने थोडीशी ग्रेव्ही टाईप बनवली होती आणि तिखट पण झाली होती. खाताना काय नाही वाटलं, आता तिखट लागतंय पण ठीक आहे. तर मी तुम्हाला जरा आजच्या दिवसाचा एक ओव्हरव्ह्यू देते. ओव्हरव्ह्यू ऐका. सकाळी मी उठले, फ्रेश झाले, गेले ऑफिसला. ऑफिसमध्ये काम केलं, मग तिथून निघाले. तर माझी जी फास्ट ट्रेन होती ती मिस झाली. मला स्लो ट्रेन न्यावं लागलं. ती पण ट्रेन होती आसनगाव. मग मी ठाकुर्लीला उतरले. मग तिथून मी बदलापूर ट्रेन पकडली. हे सगळं करून मी घरी आल्यानंतर माझी मीटिंग्स होती. मग मी आता गेले जिमला. तर ना जिमला ना आता त्यांच्यामध्ये थोड्याशा ऑफर्स वगैरे चालू आहेत. तर मी त्यांना थोडंसं नेगोशिएट करत होते की आता जे माझं पॅकेज चालू आहे तर त्याच्यामध्ये एक्सटेंड करून भेटेल का वगैरे, किंवा जर मी कोणाला रेफर केलं तर काही बेनिफिट होईल वगैरे. मी त्यांना असं अजून माझे की पॅकेज संपायला अजून 1.5 महिना बाकी आहे, 1.5-2 महिना बाकी आहे आणि नंतर मला जिम कंटिन्यू करायचीच आहे. तर मी त्यांना असं विचारत होते की मग काही चेंजेस होऊ शकतात का, किंवा ऑफर्स येतील का. तर ती मला सांगत होती अरे मंथ एंडला वगैरे ऑफर्स असतात किंवा दिवाळीला वगैरे त्या पिरियडमध्ये असू शकतात. म्हटलं ठीक आहे. तर ते करत करत मला उशीर झाला जिमवरून यायला. आले, फ्रेश वगैरे झाले, जेवून वगैरे घेतलं. आता इथेच दिवस आपला संपेल आणि उद्या तर असं आहे यार, उद्या सकाळपासून मीटिंग्स आहेत यार मला. आणि मग ना ह्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग पण तुम्ही करू नाही शकत, कारण कधी तुम्हाला काय बोलायला लागेल किंवा ते काय विचारतील हे आपल्याला माहिती नसतं. आपल्याला वाटतं खूप लोक आहेत वगैरे, पण बोलावं लागतं. तर आणि वर्क फ्रॉम होम तर असं एवढं त्यांनी स्ट्रिक्टली करून टाकलं की देतच नाही आहेत. म्हणजे खरं तर रूल काय आहे, तुम्ही क्वार्टरली 6 days घेऊ शकता, पण या प्रोजेक्टवाले लोक आम्हाला देतच नाही आहेत. ते बोलतात तुम्ही नाही घ्यायचं, जेव्हा एखादी इमर्जन्सी असेल वगैरे तेव्हाच घ्यायचं. पण आम्हाला असं आहे की म्हणजे असं तर नाही आहे, पुणे ऑफिसला असं आहे की तुम्हाला कम्प्लिटली 9 hours ऑफिसमध्ये बसण्याला. मुंबईत इथे कोणी जास्त लोक नाही आहेत, त्याच्यामुळे मुंबईचं पण नाही, पण असं रूलच आहे की तुम्ही एवढं 9 hours बसलंच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही फ्लेक्सिबल आवर्स घेऊ शकता, कारण की जे क्लायंट असतात ते वेगवेगळ्या देशातून असतात. तर त्यांचे जो टाईम आहे तो मॅच करायला फ्लेक्सिबल आवर्स ही एक चांगली सिस्टीम आहे. तर मी विचार करते की उद्या सकाळी उठून सकाळी जाऊ, टॅप करू आणि लगेच परत येईल, कारण नंतर मग रेग्युलर कंटिन्युअस मीटिंग्स आहेत असा मी विचार करते. तर बघू काय करता येईल. उद्याचा प्लॅन झाला आहे कॅन्सल, कारण आता जस्ट मी मेल चेक केलं, त्याच्यामध्ये ज्या मीटिंग्समुळे घोळ होत होता ना ती मीटिंगच कॅन्सल झाली आहे. कारण की त्याच सरांनी म्हणजे ते सिनियर लेवलला त्यांनी साईटला आहेत फ्रान्समध्ये, तर त्यांनी आजच मीटिंग घेतली होती 5:30ला. तर ती उद्याची त्यांनी रिशेड्यूल केली आहे 20 तारखेला. तर मग मला उद्या सकाळी उठून जाऊन यायची गरज नाही पडणार. तर मी रेग्युलर टायमिंगलाच उठेन, जाईन, काम करेन आणि रेग्युलर टायमिंगलाच परत घरी येईन. फक्त 2 दिवस जायचं आहे ऑफिसला, मग 3 दिवस सुट्टी. आजच्या दिवसासाठी एवढंच. आपला दिवस आता संपलेला आहे. उद्या आपण परत भेटूयात नवीन एका व्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्लॉग्स लाईक, कमेंट आणि शेअर करा. उद्या परत भेटूयात नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.